नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण SSC-GD परीक्षा तयारी मार्गदर्शक याविषयी बोलणार आहोत. तयारी करा, यश मिळवा. साधी पण प्रभावी संकल्पना. त्याच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, SSC-GD परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता त्याची परीक्षा जवळ आलेली आहे. म्हणजे ती परीक्षा आता फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. आणि त्या परीक्षेसाठी आता थोडेच दिवस राहिलेत, तर या थोड्या दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सराव करायचा आहे, तर त्याचं मार्गदर्शन आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मार्गदर्शन अगदी योग्य पद्धतीनं मिळेल. कारण आम्ही याच्यामध्ये अभ्यास पूर्ण कसा करायचा आणि त्याच्यावरती किती वेळ कोणत्या घटकाला द्यायचा याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 25,487 ही कॉन्स्टेबल, जी-डी आणि रायफलमन पदांसाठी SSC-GD परीक्षा 2026 ही सुरू झालेली आहे आणि 23 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेची अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 रोजी बंद झाली आहे आणि ही परीक्षा आता अनेक शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. त्याचं प्रवेश पत्र हे 19 फेब्रुवारी 26च्या आसपास मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजे परीक्षा 23 फेब्रुवारी सुरू होणार आहे, पण तत्पूर्वी त्याची ॲडमिट कार्ड मिळणार आहे आणि त्याची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 26च्या सुरुवातीलाच SSC-GD कॉन्स्टेबल 2026 ची प्रवेशपत्र जारी करणार आहेत. त्याचे हॉल तिकीट 4 दिवस आधी उपलब्ध असतील. उमेदवार त्यांची नोंदणी जे केलेली आहे त्याचे आय-डी नंबर किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून ssc.gov.in किंवा प्रादेशिक वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही झाली प्राथमिक माहिती, की ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते किती तारखेला परीक्षा होणार आहे आणि हॉल तिकीट कसं मिळवायचं आहे हे सांगणारे. परंतु आता ज्यांनी फॉर्म भरलेत म्हणजे अर्ज भरलेले आहेत, परंतु त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे आणि दिवस खूप थोडे राहिलेत, तर त्या थोड्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन कशाप्रकारे करू शकता, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. SSC-GD कॉन्स्टेबल परीक्षेचा अभ्यासक्रम 4 मुख्य विभागांमध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेवरून किंवा जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे जे पर्याय आहेत, त्या पर्यायावरून अचूक उत्तर शोधणे, एकसारखे दिसणारे प्रश्न किंवा तर्क लावून दिसणारे प्रश्न असा याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे तो असणार आहे. सामान्य ज्ञान आणि जागरूकता, प्राथमिक गणित आणि इंग्रजी आणि हिंदी हे 10वीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्तरावरती आधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्याचनंतर SSC-GD एक्झाम पॅटर्न 2026 काय आहे बघूया. एकूण प्रश्न असणार आहेत 100. त्या प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे, म्हणजे तुम्हाला एकूण 100 मार्कांची ही परीक्षा द्यायची आहे. याचा कालावधी आहे 90 मिनिटं आणि याला विशेष म्हणजे नकारात्मक गुणांकन आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला 0.25 गुण हे वजा होणार आहेत. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता एक ह्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे ह्याच्यामध्ये काय-काय अभ्यासक्रम येणार आहे, तर एनालॉजिक्स, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस जे तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये जे येणार आहे त्याच्यावरून तुम्हाला समान आणि फरक हे शोधायचं आहे. स्पॅटियल व्हिज्युअलायझेशन आणि स्पॅटियल ओरिएंटेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, एनालिसिस आणि जजमेंट, अरिथमेटिक रिझनिंग, कोडिंग अँड डिकोडिंग, सिलोजिझम, नॉन व्हर्बल रिझनिंग, रिलेशनशिप कन्सेप्ट आणि वेन डायग्राम्स. ह्याच्यावरती तुम्हाला हे ज्या वेन आकृती दिलेल्या आहेत, रिलेशनशिपवरचे प्रश्न दिलेले आहेत, नॉन व्हर्बल रिझनिंग, फिगर्स अँड पॅटर्न्समध्ये दिलेले असतील तर ते सोडवायचे आहेत. त्या पद्धतीनं तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे हा अभ्यासक्रम आहे. दुसरं आहे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस, ज्याचा भारताचा इतिहास, संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यघटना व राजकारण, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरणीय विषय, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यावरचा हा दुसरा टॉपिक असणार आहे, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस. तर त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तिसरं असणार आहे की एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, नंबर सिस्टीम, सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज, रेशो अँड
प्रोपोर्शन, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, टाइम अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, मेन्शुरेशन, जिओमेट्री, अल्जिब्रा, डाटा इंटरप्रिटेशन यासारखे सब विषय याच्यामध्ये आहे, सब टॉपिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला हे ॲव्हरेज, पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शन, ॲव्हरेज वगैरे, प्रॉफिट अँड लॉस इत्यादी, टाइम अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क हे तुम्हाला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. चौथं आहे इंग्लिश आणि हिंदी. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन पॅसेज असणार आहे, व्होकॅब्युलरी, ग्रामर, सेंटेन्सेस स्ट्रक्चर, सिनॉनॉम्स, ॲटोनॉम्स, एरर स्पॉटिंग, फिल इन द ब्लँक्स हे असणार आहे. आणि हिंदीमध्ये पर्यायवाची विलोम शब्द, मुहावरो व लोकोक्ती, अपठित गद्यांश, व्याकरण, ज्याच्यामध्ये समास, संधी, अलंकार असणार आहेत, वाक्यरचना आणि शुद्धलेखन असणार आहे. मुहावरे व लोकोक्ती म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला वाक्यप्रचार आणि म्हणी म्हणतो, तर त्या पद्धतीचा अभ्यास इथं येणार आहे. अपठित गद्यांश म्हणजे उतार्यावरून प्रश्न जे दिलेले असतील तर ते सोडवायचे आहेत. व्याकरण, वाक्यरचना आणि शुद्धलेखन हे सुद्धा तुम्हाला सोडवायचं आहे. एवढ्या मोठ्या सिलॅबसचा तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते बघूया. महत्त्वाचे मुद्दे: प्रश्नपत्रिका ही 10वीच्या स्तरावर आधारित असल्याने मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण सराव आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास गती आणि अचूकता वाढणार आहे. शारीरिक चाचणी असणार आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला अभ्यासाबरोबरच शारीरिक तयारी सुद्धा करायची आहे. म्हणजे शारीरिक चाचणीची तयारी करायची आहे. त्याचा पहिला टप्पा असणार आहे, 1 ते 10 दिवस तुम्हाला कोर रिव्हिजन करायची आहे. जसं की रिझनिंग, त्याच्यात कोडिंग, डिकोडिंग, सीरीज, ब्लड रिलेशन, व्हेन डायग्राम्स, म्हणजे तुम्हाला हे दररोज 25 ते 30 प्रश्न ह्या टॉपिकवरती सोडवायचं आहे. आपण आता तुम्ही पहिल्या 10 दिवसामध्ये कशा पद्धतीनं, म्हणजे आता इथून पुढच्या पहिल्या 10 दिवसात काय काय अभ्यासक्रम तुम्ही करू शकता ते बघायचं आहे. तर त्याच्यात रिझनिंग सोडवताना तुम्हाला कोडिंग, डिकोडिंग, सीरीज, ब्लड रिलेशन, व्हेन डायग्राम्स ह्या तुम्हाला दररोज 25 ते 30 प्रश्नांचा सराव करायचा आहे. मॅथ्समध्ये तुम्हाला पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शन, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स ह्याच्यावरचा अभ्यासक्रम करायचा, म्हणजे सोडवायचा आहे. त्याचीही तुम्हाला दररोज 30 ते 25 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर जी के आहे, त्याच्यात इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ, संविधानातील मूलभूत अधिकार, चालू घडामोडींचा 20 मिनिटे तरी अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चालू पेपर वाचू शकता किंवा पुस्तक जर मिळत असेल तर त्या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करू शकता. पण किमान 20 मिनिटं तरी तुम्ही ह्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि लँग्वेजमध्ये हिंदी आणि इंग्लिशचा जो विषय आहे त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी, सिनोनॅम्स, ऑटोनॅम्स, ग्रामर बेसिक्स, दररोज एक कॉम्प्रिहेन्शन पॅसेज म्हणजे उतार्याचा रोज एक सराव, एका उतार्याचा सराव करायचा आहे, जो हिंदीमधून असणार आहे किंवा इंग्लिशमधून असणार आहे. तर रोज त्या एका उतार्यावरून प्रश्न जे दिलेले आहेत त्याचा सराव करायचा आहे. दुसरा टप्पा असणार आहे पुढच्या 11 ते 20 दिवस, म्हणजे पुढच्या 10 दिवसांचा. तर त्याच्यात तुम्हाला मिक्स्ड प्रॅक्टिस करायची आहे आणि मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे. दररोज एक सेक्शनल टेस्ट करायची आहे, म्हणजे रिझनिंग, मॅथ्स, जी के आणि लँग्वेज ह्या चारही विषयावरची एक टेस्ट तुम्ही द्यायची आहे. मॅथ्समध्ये प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज आणि मेजरेशन करायचं आहे. रिझनिंगमध्ये पझल, नॉन व्हर्बल रिझनिंग करायचं आहे. जी मध्ये भूगोल, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण याचा अभ्यास करायचा आहे. आणि लँग्वेजेसमध्ये एरर स्पॉटिंग, फिलिंग द ब्लँक्स हे पूर्ण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये ही चारही विषयांची मिक्स प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याची मॉक टेस्ट द्यायची आहे. म्हणजे जे प्रश्न दिलेले असतील तर ते डायरेक्टली सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला ते मिळू शकतात कुठेही, किंवा गुगल सर्च केलं तर तुम्हाला मॉक टेस्ट या विभागाच्या भरतीवरती मिळू शकतात, तर ते तुम्ही करू शकता. नंतर तुमचा तिसरा टप्पा असणार आहे पुढचे 10 दिवस, म्हणजे 21 ते 30 दिवस असे पुढचे जे 10 दिवस आहेत त्याच्यामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट आणि फायनल हा अभ्यास करायचा आहे. फायनल रिव्हिजन याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे फुल लेंथ मॉक टेस्ट म्हणजे वेळ लावून 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न कसे सोडवता येईल, तेही जास्तीत जास्त अचूक उत्तरं कशी देता येतील त्याचा सराव ह्या वरच्या 10 दिवसामध्ये करायचा आहे. म्हणजे 21 ते 30 यामध्ये तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. म्हणजे दररोज एक फुल मॉक टेस्ट, म्हणजे 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवणे. चुकीचे प्रश्न जे येतील, आता तुमचे ह्या मॉक टेस्ट सोडवत असताना जे प्रश्न चुकतील तर ते लिहून काढायचे आणि त्याच्यावरती पुन्हा अभ्यास करायचा आहे. त्याचं पुनरावलोकन करायचं आहे. जी मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडीचा आढावा घ्यायचा आहे. म्हणजे जनरल नॉलेज मागच्या 6 महिन्यामध्ये
ज्या काही घटना महत्त्वाच्या घडलेल्या आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मॅथ्समध्ये डाटा इंटरप्रिटेशन आणि जॉमेट्रीवरती लक्ष द्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. रिझनिंगमध्ये मिक्स्ड क्वेश्चन प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, की तुम्हाला उतार्यावरून प्रश्नाचा सराव करायचा आहे, जो हिंदी आणि इंग्लिश दोन्ही विषयांमध्ये किंवा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. आणि जे आपलं चुकतंय, जिथं चुकतंय, तर त्याचा पुनरावलोकन किंवा नोंदी घेऊन त्याचा अचूकपणे अभ्यास करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. तर त्या प्रत्येक पर्याय त्याच्याशी जो लागू होतो तो होतोच, परंतु जो लागू होत नाही, तर तो सुद्धा इतर कोणत्या गोष्टीसाठी लागू होणार आहे, असा तुम्ही उलट अभ्यास करा. म्हणजे तुमचे आणखीन जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव यामध्ये होत असतो. डेली टाइम टेबल हे 30 दिवसांसाठी आपण इथं बघणार आहोत. सकाळी 6 ते 9 मॅथ्स आणि रिझनिंग करा. तुमच्या सोयीनुसार दुपारी 12 ते 3 जी-के आणि लँग्वेजचा अभ्यास करा. संध्याकाळी 6 ते 9 मॉक टेस्ट आणि सेक्शनल टेस्ट करा. म्हणजे मग तुम्हाला याच्यामध्ये तुमचं टाईम मॅनेजमेंट होऊन जाईल. एवढ्यात 2-2, 3-3 तासामध्ये तुम्ही 1-2, 1-2 विषय घेऊन त्याचा परफेक्ट अभ्यास करू शकता. त्याचे टेस्ट देऊ शकता. त्यानंतर रात्री 9:30 ते 10:30 मध्ये रिव्हिजन आणि नोट्स काढणं. म्हणजे आपलं काय चुकलंय किंवा आतापर्यंत आपण जे काही वाचन केलेलं आहे किंवा प्रश्न सोडवलेले आहेत, तर त्याची रिव्हिजन करायची आहे, जे चुकलेले आहेत ते. आणि जे नवीन वाचन केलं असेल, तर त्याच्या नोट्स काढायच्या आहेत, की जेणेकरून पेपरच्या आधी आणखीन थोड्या वेळ तुम्हाला एक नजर जरी फिरवली, तरी तुमच्या ते लक्षात येऊन जाईल, काय अभ्यास करायचा आहे. तर महत्त्वाचे मुद्दे बघा. नकारात्मक गुणांकन असल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, की चुकीचं उत्तर देण्यापेक्षा तो प्रश्न येत नसेल, तर तो सोडूनच द्यायचा. चुकीचं उत्तर जर दिलं, तर तुम्हाला 0.25 मार्क वजा होणार आहेत. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले, तर 1 मार्क वजा होणार. त्यापेक्षा एखादं उत्तर आलंच नाही, येतच नसेल, काही प्रयत्न केला तरी सुद्धा मग तो प्रश्न सोडून दिला, तर तो जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. शारीरिक तयारी ह्याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक चाचणी सुद्धा असणार आहे. त्यामुळे रोज 30 ते 40 मिनिटे धावणे, पुशअप्स करणे, स्क्वॅट्स वगैरे काढणे या गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि त्याच्यातून आठवड्यातून किमान 2 पेपर तरी सोडवायचे. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका किंवा यापूर्वी एस-एस-सी, जी-डीची जी एक्झाम झाली असेल त्याच्या प्रश्नपत्रिका मिळवा आणि त्या आठवड्यातून 2 तरी पेपर त्याचे सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं म्हणणं असेल, जर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवलं तुमच्या गरजेनुसार, तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका उत्तरासह उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु जर तुमची तशी मागणी असेल किंवा तुम्हाला किती गरज आहे त्याप्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अभ्यासाची तयारी इथं आम्ही पूर्ण पॅटर्न दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सरावाला सुरुवात करा आणि रोज सकाळी धावण्याचा सराव करा, जो तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी उपयोगी पडेल. सूर्यनमस्कार करा आणि इतर तुमच्या ज्या शारीरिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करा. म्हणजे तुमचा स्टॅमिना वाढेल. आणि इतरचा जो लेखी परीक्षेचा अभ्यास आहे, तो आम्ही यापूर्वी दिलेलाच आहे आता या व्हिडिओमध्ये. त्याप्रमाणे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत कोणता विषय घ्यायचा आहे हे सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर यश नक्की मिळणार आहे. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.